केंद्र सरकारने अशी एक अधिसूचना काढली आहे ज्यावर कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी हरकत घ्यायला सुरुवात केली आहे। ही अधिसूचना ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस प्रणाली लावण्यासंदर्भातली आहे। पण याला कोल्हापुरात चांगलाच विरोध झालाय। नेमकी ही अधिसूचना काय आहे आणि त्याला विरोध का सुरू झालाय त्या संदर्भातला पुढारी न्यूजचा या एक विशेष रिपोर्ट बघूया। ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स लावण्यासंदर्भातला निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे। या निर्णयाविरोधातील पहिली ठिणगी कोल्हापुरात पडली आहे। या ब्लॅक बॉक्ससाठी साधारण 50,000चा खर्च येणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोधाचा हत्यार उपसले। कोल्हापूरकरांनी ट्रॉलीवर या ब्लॅक बॉक्सच्या खर्चाचा ठोकताळा मांडलाय। आता विमानांप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये सुद्धा ब्लॅक बॉक्स तसंच जीपीएस प्रणाली बसवण्यासंदर्भातल्या हालचाली केंद्र सरकार करताना पाहायला मिळते। मात्र याला कोल्हापुरातून आता विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भातली अधिसूचना जी आहे ती सरकारने काढलेली आहे। ब्लॅक बॉक्स बरोबरच ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी नवीन कपलिंग आणि कनेक्टर तसंच जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणं अनिवार्य केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना 18 ऑगस्ट पर्यंत या संदर्भातील हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे। आता अवधी खूप कमी असल्याने ऑनलाईन पद्धतीने आपल्या हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं गेलंय। जीपीएस ट्रॅकिंग या नियमानुसार प्रत्येक ट्रॅक्टरला AIS 140 प्रमाणित व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणं अनिवार्य असेल। मात्र जो ट्रॅक्टर फक्त शेत आणि गाव परिसरात फिरतो त्याला जीपीएस न ट्रॅक करण्याची गरज काय? हे बसवण्यासाठी शेतकऱ्याला 8,000 ते 15,000 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागेल। ब्लॅक बॉक्स बसवण्याची अट अपघात झाल्यास माहिती रेकॉर्ड करण्यासाठी विमानात असतो तसा इव्हेंट डेटा रेकॉर्डर किंवा ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टर मध्ये बसवावा लागेल, जे वाहनाचा महत्त्वाचा ऑपरेशनल डेटा रेकॉर्ड करेल। मात्र शेतात 10 ते 15 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही अट पूर्णपणे निरर्थक असून यासाठी 15 ते 25,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल। ट्रॅक्टरला जोडण्यात जाणाऱ्या ट्रॉलीसाठी नवीन आणि महागडे मेकॅनिकल कपलिंग आणि इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक असणार। मात्र यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जुन्या वापरात असलेल्या ट्रॉली बदलाव्या लागतील किंवा त्यावर मोठा खर्च करावा लागेल। नोटिफिकेशन काढलं हॅलोज ट्रॅक्टर ट्रॉली अशा पद्धतीचं त्यात उल्लेख केलेला आहे। आता त्याचा उल्लेख बघितला तर ते सगळ्यांना लागू होते असं साधारणपणे आमची कायदेशीर माहिती आहे। आणि म्हणून सरकार आता हा जीपीएस ट्रॅकर किंवा ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला का बसवते आम्हाला कळत नाही। म्हणजे शेतकऱ्यावर पूर्ण एक 15-20,000 30,000 पर्यंतचं भुर्दंड आणण्याचं काम चालू आहे। आणि म्हणून या देशातल्या शेतकऱ्यांनी 18 ऑगस्ट पूर्वी याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवावा अशी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका आहे। विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचं केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। या निर्णयामुळे प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली धारकाला किमान 50,000 रुपयांचा नाहक भुर्दंड बसेल। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ट्रॅक्टरमध्ये काय त्याची आवश्यकता नाही। ट्रॅक्टर हा काय रस्त्यावर फिरत नाही, बहुतांशी त्याचं शेतीच्या कामासाठीच असतोय। आणि काय त्यात जर माल शेतीचा भरला धान्य वगैरे तर मार्केट यार्डपर्यंत लिहिले तर जात असतोय। त्यामुळे त्याला काय एवढी त्याची गरज नाही। तरी पण सरकार लादा लागले शेतकऱ्यावर, हे अन्यायकारक आहे। शेतीमधलाच परवडाना ट्रॅक्टर परवडाना झालंय आणि त्यात वरती आणि डोक्यावर त्यांचा बोज आहे। काय गरज नसताना लागल्यात हे करायला, हे म्हणजे सरकारचं धोरण काय ते तर समजलं पाहिजे ना। शेतकरी हा जगता जगना झालाय। शेती मालाला दर नाही, ट्रॅक्टरच्या मालाला दर नाही, ट्रॅक्टर स्पेअर पार्ट वाढलेले आहेत। त्यामुळे हा दुसरा उद्योग त्यांनी जे गव्हर्नमेंटने काढलाय की शेतकरी मारायचा तारायचं म्हणतात पण ते मारायचा उद्योग चाललाय त्यांचा। त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स किंवा अन्य काय हे बसवण्यात काही शेतकऱ्यांना रस नाही आणि हे हाणून पाडलंच पाहिजे एवढं 100%। दिल्लीत एसी कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत। आमचा बळीराजा शेतात राबतो, महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही, त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणं बसवण्याची सक्ती करणं हा थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा घालण्यासारखंच आहे। आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही। त्यामुळे सरकारने वास्तवाचं भान ठेवून ही जाचक अधिसूचना तत्काळ रद्द करावी अशी मागणी होऊ लागली आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।